गाईज वेलकम बॅक टू द मिस्टर कॉम्रेड. तुमचं सगळ्यांचं मिस्टर कॉम्रेडमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आपण सीईटीच्या सिलेबस वाईज म्हणजे सिलेबस जो आपल्याकडे आलेला आहे त्याच्या टॉपिक वाईज इंग्लिशचे सगळे टॉपिक्स कव्हर करतोय विथ द कॉन्सेप्ट अँड विथ द खूप सारे MCQs. ओके, सो ह्याच्या आधीचे जे काही 13 टॉपिक्स आहेत ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. सो तुम्ही जर त्या टॉपिकशी रिलेटेड देखील तुम्हाला स्टडी करायचा असेल तर लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलवरती प्लेलिस्ट देखील आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी मी प्लेलिस्टची लिंक स्क्रीनवरती लावेन. तिथे जाऊन तुम्ही डिरेक्टली त्या व्हिडिओज बघू शकता आणि आपला स्टडी कंप्लीट करू शकता. याशिवाय मी इंग्लिशची स्ट्रॅटेजी प्लस होल सब्जेक्टचे स्ट्रॅटेजी शेअर केलेल्या आहेत. त्या स्ट्रॅटेजी देखील तुम्ही बघितल्या नसतील तर त्या देखील बघा. आणि आज आपण एकदम तुम्हाला कठीण वाटणारा असा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. ओके, सो सिम्पली काय असतं ना, नरेशन, याला नरेशन देखील म्हटलं जातं. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आपल्याला कठीण वाटतं बिकॉज त्याच्यामध्ये खूप साऱ्या बारीक बारीक कॉन्सेप्ट असतात. पण मी तुम्हाला सांगते, आय एम 100% गॅरंटी देते तुम्हाला की आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ज्या कॉन्सेप्ट बघाल ना, म्हणजे मी ज्या कॉन्सेप्ट तुम्हाला लिहून दिल्यात एकदम सिक्वेन्स वाईज, त्या तुम्ही जशाच्या तशा नोट डाऊन करून घ्यायच्या आणि फक्त रिवाईज करायच्या. त्या कॉन्सेप्टच्या बेसिसवरती तुम्ही कोणत्याही प्रकारचा MCQ डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवरचा आरामात सोडवाल. ओके, हे सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओतच देणार आहे. सो व्हिडिओ सोडायचा नाही जरी लॉंग झाला तरी, बिकॉज कॉन्सेप्ट्स आर मोस्ट इम्पॉर्टंट दॅन द MCQs. बिकॉज कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा MCQ आरामात सोडवू शकता. ओके, सो जास्त वेळ न घालवता फटाफट चालू करूया. सो सिम्पली नरेशन म्हणजे काय असतं? ओके, नरेशन म्हणजे सिम्पली काय असतं? व्हॉट इज मेन बाय द नरेशन? ॲक्ट ऑर रिपोर्टिंग द वर्ड्स ऑफ द स्पीकर. म्हणजे ॲक्ट किंवा स्पीकरनी म्हटलेले जे काही शब्द असतात ते काय असतं? नरेशन असतं. ओके, फॉर एक्झाम्पल चुगली करणे. ओके, म्हणजे तो काय म्हणाला ते सांगणे, तो काय म्हणाला ते सांगणे. ओके, सो त्याचे 2 वेज होतात, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. आता आपण फटाफट डिफरन्स बघून घेऊया आणि मग पटकन रूल्स बघूया. सो डायरेक्टमध्ये काय होतं ना, द ॲक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर आर कोटेड ॲज इट इज. जो स्पीकर म्हटलेला असतो ना, त्या गोष्टी व्यवस्थित जशाच्या तशा लिहिलेल्या असतात विदाऊट चेंजिंग. बट इकडे काय होतं, ॲक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर आर ट्रान्सफॉर्म. इकडे काय केले जातात? ट्रान्सफॉर्म केले जातात. देन सेकंड पॉईंट काय आहे? द ॲक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर आर एन्क्लोज्ड इन द डबल इन्व्हर्टेड कॉमा, दिस कॉमा. ओके, देन सेड ऑर रिटन इन अ सिंगल लँग्वेज. ते कशात लिहिलेले असतात? एकदम सिंगल लाईनमध्ये लिहिलेले असतात. डबल इन्व्हर्टेड कॉमा तिथे प्रेझेंट नसतो. फॉर एक्झाम्पल, योगिता सेड, कॉमा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय एम स्टडिंग. सो हा जो सेड आहे हा काय आहे? रिपोर्टिंग वर्ब आहे, लक्षात ठेवायचं. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जेवढं काय दिलेलं असतं ते असतं रिपोर्टेड स्पीच. ओके, सो हा आहे डायरेक्ट स्पीच. डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना काय होणार आहे? योगिता सेड आणि हा जो डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे हा निघून जाणार आणि तिथे कंजक्शन येणार दॅट शी वॉज. योगिताचं थर्ड पर्सनमध्ये कन्वर्ट होणार, शी वॉज स्टडिंग. ओके, शी वॉज स्टडिंग. सो दिस इज अ इनडायरेक्ट स्पीच. ओके, पुढे एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत तेव्हा तुम्हाला लगेच कळून जाईल. आता बेसिकली खूप इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत हे लिहून घ्या आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने व्हेरी IMP थिंग्स आर दिस. आणि तुम्हाला 100% याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो बघा, इकडे जे शब्द लिहिलेले आहेत हे सगळे डायरेक्टमध्ये यूज केले जातात आणि त्याचं इनडायरेक्ट करताना आपल्याला हे सगळे शब्द यूज करायचे असतात. फॉर एक्झाम्पल, विलचं होतं वूल, नाऊचं होतं देन, हिअरचं होतं देअर, दिसचं होतं दॅट, दीजचं होतं दोज, देन टुडेचं होतं दॅट डे, टुनाईटचं होतं दॅट नाईट, लास्ट नाईटचं होतं द प्रिव्हियस नाईट, यस्टरडेचं होतं द प्रिव्हियस डे, देन टुमॉरोचं होतं द नेक्स्ट डे किंवा फॉलोइंग डे. ओके, देन लास्ट वीक, द प्रिव्हियस वीक, नेक्स्ट वीक, द फॉलोइंग वीक, लास्ट मंथ, द प्रिव्हियस मंथ, नेक्स्ट मंथ, आफ्टर मंथ. ओके, दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि प्लीज हे पाठ करायचा प्रयत्न करा इनडायरेक्ट स्पीचसाठी फक्त. ओके, हा पूर्ण बॉक्स. देन बघा नेक्स्ट जाऊया आपण. नेक्स्ट काय आहे, आता आपण बघूया टेन्सेस कसे चेंज करायचे. डायरेक्ट टू इनडायरेक्ट करताना टेन्स देखील खूप मॅटर करतात. तो टेन्स कसे चेंज करायचे. आता पर्टिक्युलरली फक्त आपण ह्या टॉपिकबद्दल बोलतोय म्हणून मी तुम्हाला सांगते, मी ज्या ह्या नोट्स काढून दिलेत ना, हे फक्त लक्षात ठेवायचं की टेन्सचा फॉर्मॅट कसा आहे तो फॉर्मॅट पाठ करायचा आणि फक्त त्याच्या वाईज चेंजेस करायचे. ओके, आता बघा, प्रेझेंट इनडिफायनाईट असेल तर त्याचं काय होणार आहे? पास्ट इनडिफायनाईट. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पलवरून लगेच क्लिअर होईल. ही सेड आय वॉन्ट टू गो नाऊ, तर त्याचं पास्ट इनडिफायनाईट काय होणार? इनडिफायनाईट काय होणार आहे? ही सेड दॅट ही वॉन्टेड टू गो देन. देअर आहे इथे, सॉरी देन आहे, सॉरी नाऊचं काय होणार आहे? देन होणार आहे. सो प्रेझेंट इनडिफायनाईटचं आपण काय केलं? पास्ट इनडिफायनाईट. इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ही सेड टू, इथे जर टू असतं, ही सेड टू
मी किंवा यू वगैरे असं काहीतरी असतं तर तिथे काय होणार आहे, टोल्ड येणार आहे. इथलं रिपोर्टिंग वर्ब काय होणार आहे, टोल्ड होणार आहे. बट इथे तसं काही नाही आहे, सो इथे काय राहिलं, सेड राहिलं. हे लक्षात ठेवायचं. सेड नंतर जर टू असेल तर रिपोर्टिंग वर्ब काय होतं, टोल्ड होतो. लिहून ठेवा, हायलाईट करून ठेवा. ओके, देन बघा प्रेझेंट इनडिफायनाइट असेल तर काय होणार आहे, पास्ट इनडिफायनाइट. म्हणजे सिम्पली काय होणार आहे, हा जो वॉन्ट आहे तो इकडे काय होणार आहे, वॉन्टेड होणार आहे. ओके, वॉन्टेड. देन बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचा होणार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला सिम्पली दिसते प्रेझेंट कंटिन्युअस, सो सिम्पली इकडे काय होणार आहे, फक्त पास्टमध्ये कन्वर्ट करायचं. फॉर एक्झाम्पल, शी सेड आय एम गोईंग टुडे. शी सेड आय एम गोईंग टुडे म्हणजे काय, मी जात आहे. ओके, सो शी सेड आय एम गोईंग टुडे. फक्त पास्ट कंटिन्युअसमध्ये काय करायचं आहे आपल्याला, ह्याचं शी आयचं आपण फक्त काय करणार आहोत, शी करणार आहोत, म्हणजे थर्ड पर्सन घेणार आहोत तिथे. शी सेड दॅट शी वॉज गोईंग टुडे. आय एम म्हणजे हे काय झालं, प्रेझेंटमध्ये आहे, सो पास्टमध्ये करताना सिम्पली आपण फक्त तिथे वॉज टाकणार आहोत. ओके, वॉज आणि कंजक्शन आपल्याला असणार आहे दॅट. देन बघा थर्ड, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर त्याचं आपण काय कन्वर्ट करतो, पास्ट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कन्वर्टेड इंटू द पास्ट परफेक्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल, माय ब्रदर सेड आय हॅव कम. आता फक्त हे जो हॅव आहे ना इकडे हॅड करायचा आहे. ओके, सो ह्या ज्या सिम्पल ट्रिकी वेगळी, जरी तुम्हाला टेन्स येत नसतील ना, सो हे फक्त टेन्सेसची नावं आणि त्यांच्यामध्ये काय ट्रिक असते ना ती लक्षात ठेवायची. आता प्रेझेंट परफेक्टमध्ये काय असतं, हॅव असतं, तर पास्ट परफेक्टमध्ये काय असतं, हॅड असतं. हे लक्षात ठेवायचं. ओके, देन फोर्थ बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस कन्वर्टेड इंटू द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, सो दे सेड वी हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आता इथे काय चेंज होणार आहे, हा जो हॅव बीन आहे ना तो फक्त काय होणार आहे, हॅड बीन होणार आहे. कशामध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो हॅज बीनचं का, हॅव बीनचं काय होणार आहे, फक्त हॅड बीन होणार आहे. सिम्पली फक्त तेवढे चेंज होतात. कंजक्शन, सेड वगैरे बाकी सगळ्या गोष्टी त्याच राहतात. थर्ड पर्सन असेल तर फर्स्ट पर्सन असेल तर थर्ड पर्सनमध्ये कन्वर्ट करायचं, दॅट्स फाईन. देन फिफ्थ पॉईंट बघा, पास्ट इनडिफायनाइट कन्वर्टेड इंटू द पास्ट परफेक्ट. आता माय सिस्टर सेड आय वेंट टू मुंबई. ओके, देन पास्ट परफेक्ट काय होणार आहे, माय सिस्टर सेड दॅट शी हॅड गॉन टू दिल्ली. तर पास्ट परफेक्टमध्ये काय वापरतात, हॅड वापरतात आणि हा V3 यूज केला जातो. ओके, सो बघा माय सिस्टर सेड दॅट दिस इज नॉट V3. ओके, सॉरी, दिस इज V3. ओके, सो पास्ट परफेक्टमध्ये काय केलं जातं, हॅड प्लस V3 असतं आणि इकडे पास्ट इनडिफायनाइटमध्ये सिम्पली आपल्याला वेंट वगैरे दिसून येईल. ओके, सो सिम्पल त्याचं काय कन्वर्ट करायचं, पास्ट परफेक्टमध्ये त्याचं कन्वर्जन करायचं. फक्त तुम्हाला जर टेन्स येत नसेल तर ह्या ट्रिक्स तुम्ही ज्या मी इथे सॉर्ट केल्या आहेत तुमच्यासाठी त्या लक्षात ठेवा. टेन्सचं नाव आणि त्याच्यानंतर त्याच्या जे काही वाक्य त्याची रचना असते त्याच्यामध्ये IMP वर्ड काय असतो ते लक्षात ठेवायचं. ओके, चेंज करायला. देन पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर तो चेंज होणार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, पास्ट कंटिन्युअसचा चेंज होणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. दे सेड वी वर कमिंग. ओके, देन दे सेड दॅट दे हॅड बीन कमिंग. ओके, आता इथं वरचा कशात चेंज झाला, वर कशात चेंज झालं, हॅड बीनमध्ये चेंज झालं. पास्ट कंटिन्युअसमध्ये वर होतं तर इकडे पास्ट परफेक्टमध्ये काय आलं, हॅड बीन आलं. ओके, देन पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर तो पास्ट परफेक्ट टेन्सच राहतो, नो चेंज. ही सेड आय हॅड डन माय वर्क. आता इथे काय होणार आहे, फक्त ही सेड दॅट फक्त आय काय होणार आहे, चेंज होणार आहे. आय कन्वर्टेड इंटू द दिस सब्जेक्ट, ही हॅड डन हिज वर्क. सो सिम्पली इथे काही चेंजेस होणार नाहीत. दिस टू आर द सेम, फक्त आयचं आपण काय केलं, ही कन्वर्ट केलं. ओके, देन बघा नेक्स्ट, हे थोडं ॲडव्हान्स लेवलचं आहे पण विचारलं जाऊ शकतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता बघा, दे सेड हुर्रे वी वॉन द गेम. आता हा जो डायरेक्ट आहे हा आपल्याला काय करायचा आहे, इनडायरेक्ट. They exclaimed with the joy that they had won the game. Past indefinite होतं त्याचं आपण काय केलं, पास्ट परफेक्टमध्ये चेंज केलं आहे. ओके, पण इथे मी एक वेगळं हे यूज केलं आहे, सेडच्या ऐवजी एक्सक्लेम विथ द जॉय. ओके, का तर हा जो हुर्रे आहे ना हा एक्सक्लेमेशन आहे, एक्सक्लेमेटरी वर्ड आहे. ओके, याच्या शेवटी काय आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे. सो जेव्हा कधी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स येणार तुम्हाला डायरेक्टमध्ये, त्याचं इनडायरेक्ट करताना हे एक्सक्लेम वापरलं जातं. Then Supriya said, alas, I have lost my diamond necklace. Supriya exclaimed with the sorrow. Alas म्हणजे काय, sorrow. Explained with the sorrow that येणार conjunction. Supriya होतं म्हणून she येणार आणि she had lost her diamond necklace. Then she said, what a singer you are. She exclaimed with surprise that she was a great singer. वॉटचं काय मी कन्वर्ट केलं, ग्रेटमध्ये कन्वर्ट केलं, यूचं शी मध्ये, आरचं वॉजमध्ये. आता बघा
वॉट स्टार्टिंगला आलं असेल की हीच प्रोसिजर करायची. आता ही प्रोसिजर नेमकी काय असते, तर हा क्वेश्चन नाही आहे, आपण एकदम सरप्राइजिंगली बोलतोय. व्हॉट अ सिंग यू आर, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इज इट, हे काय आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. सो ॲज अ ग्रेट आपण वॉट यूज करत असतो. सो आपण ग्रेट इथे घेतलं. सो वॉट जेव्हा कधी तुम्हाला डायरेक्टमध्ये येणार आहे स्टार्टिंगला, तेव्हा ही प्रोसेस यूज करायची आणि फटाफट त्याचं इनडायरेक्ट करून टाकायचं. आता बघा, हा जो टेबल मी तुम्हाला इथं दिलेला आहे, हा व्यवस्थित रटून घ्यायचा. डायरेक्टचं हे डायरेक्टमधले वर्ड्स आहेत, तिकडे इनडायरेक्टमध्ये काय होणार, हुर्रे, हा, ओ, एक्सप्लेन विथ द जॉय, अलास, हा, एक्सप्लेन विथ द सॉरो, व्हॉट वंडर किंवा हाऊ, explain with the surprise, then well done, bravo, this is the exclaim with the applause. Okay, so these are the simple rules of this exclamatory sentence, how to convert them into the direct to the indirect. Okay, then the imperative sentence. आता imperative sentence मध्ये बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी असतात. कोणत्या, ॲडवाइज, रिक्वेस्ट, सजेस्ट, पर्पज, ऑर्डर, फॉरबिड, ओके, ऑर्डर, फॉरबिड अँड वॉर्न. ओके, सो सिम्पली बघा, द ओल्ड मॅन सेड टू द गर्ल, प्लीज हेल्प मी. ही काय आहे, रिक्वेस्ट आहे, आपल्याला कळलं रिक्वेस्ट आहे. देन ॲज अ इनडायरेक्ट, हे चुकलं होतं माझं. ओके, सो त्याचं इनडायरेक्ट करताना आपण काय करणार आहोत, द ओल्ड मॅन रिक्वेस्टेड. आता ही रिक्वेस्ट आहे आपल्याला कळली, सो फक्त ती ईडी लावायचा. ओल्ड मॅन रिक्वेस्टेड टू द गर्ल टू हेल्प हिम. ओके, टू हेल्प हिम, इथे फक्त टू द्यायचं आणि टू हेल्प हिम करायचं. ओके, सो दिस इज अ बेसिक थिंग अबाउट द इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. देन हिस्टॉरिकल फॅक्ट्स डू नॉट चेंज. जर तुम्हाला डायरेक्टमध्ये एखादी हिस्टॉरिकल फॅक्ट दिलेली आहे, ती इनडायरेक्टमध्ये अजिबात चेंज होणार नाही. ओके, नो बिग नो. ओके, देन आता आपण फटाफट MCQs बघणार आहोत. तर सिम्पली पहिला आपला MCQ आहे, ही सेड आय एम अनवेल. ओके, ही सेड आय एम अनवेल. सो ऑप्शन बघा, ही टोल्ड दॅट ही इज अनवेल, ही सेड दॅट ही वॉज अनवेल, ही सेड ही वॉज अनवेल, नन ऑफ अबाउट दिस. ओके, सो बघा, आता आपल्याला स्ट्रक्चर लक्षात आलं पाहिजे. इथे फक्त सेड आहे, काय आहे, फक्त सेड आहे. सेड टू असं असतं तर टोल्ड आलं असतं. सो टोल्डवाला ऑप्शन इज टोटली कॅन्सल. देन वी आर रिमेनिंग विथ दिस टू सेड. आता सेड झालं की हा जो डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, हा घालवण्यासाठी आपल्याला काय लागतं, कंजक्शन दॅट. ओके, आपल्याला काय लागतं, कंजक्शन दॅट. तो दॅट कुठे आहे, आता आपण वी आर रिमेनिंग विथ दिस टू सेड, दिस टू सेड्स, देन दॅट. देन नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, हे काढून टाकायचं की नाही, ओ सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हां, हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, हा आपल्याला काढून टाकायचा आहे. सो आपल्याला कंजक्शन लागणार दॅट. सो इथे दॅट आहे, पण इथल्या साईड नंतर काय आहे, दॅट नाही आहे. सो दिस इज अगेन रॉंग. आणि आपल्याकडे हा ऑप्शन आहे, त्याच्यामुळे नन ऑफ अबाउट दिस देखील येणार नाही. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. काय करायचं, सगळे ऑप्शन डोळ्यासमोर ठेवायचं आणि एक एक स्टेप वाईज करत जायचं, म्हणजे अजिबात उत्तर चुकणार नाही. आणि घाबरून जाऊ नका, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट स्पीच अतिशय सोपं असतं. वरती दिलेल्या सगळ्या कॉन्सेप्ट मस्तपैकी रिकॉल करा, मस्तपैकी रिवाइज करा. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट अँड एव्हरीथिंग विल बी इन युअर हँड. ओके, देन क्वेश्चन नंबर 2. द कॅप्टन सेड, अलास आवर फोज आर टू स्ट्रॉंग. आता अलास आलं इथे. ओके, सो अलासला मी वरती सांगितलं होतं की जेव्हा अलास येतं तेव्हा काय यूज करायचं आहे आपल्याला. तुम्हाला फक्त फटाफट कॉन्सेप्टमध्ये घेऊन जाते, म्हणजे तुम्हाला लगेच नक्की कळेल. ओके, एक्सप्लेन विथ द सॉरो. ओके, एक्सप्लेन विथ द सॉरो. सो क्वेश्चन नंबर 2 आता शोधूया की एक्सप्लेन विथ सॉरो असणारं कुठे आहे. ऑप्शन नंबर ए मध्ये तर तसं काही नाही आहे. सो दिस इज कॅन्सल. द कॅप्टन टोल्ड, कॅन्सल. द कॅप्टन एक्सप्लेन विथ द सॉरो अँड द कॅप्टन एक्सप्लेन विथ द सॉरो. ओके, ह्या दोन ऑप्शनमध्ये आपल्याला सॉरो मिळालेला आहे. आता पुढचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला लागणार आहे. दॅट देखील आहे, दॅट देखील आहे. हीज फोज वेअर व्हेरी स्ट्रॉंग अँड देअर फोज वेअर व्हेरी स्ट्रॉंग. आता कॅप्टन बोलतोय, राईट, काय बोलतोय, कॅप्टन बोलतोय. सो कॅप्टन इज कन्वर्टेड इन टू द ही. ओके, कॅप्टन इज कन्वर्टेड इन टू द ही. सो ऑप्शन नंबर, which option number is the correct option for this question? Okay, so option number बघा शोधूया, he's. So option number C is the correct for this question. D is also wrong. Then question number 3. He said, I shall go as soon as possible. आता बघूया, he said आलेला आहे, to वगैरे नाही आहे. सो जो काही told वाला ऑप्शन असेल तो आपण कॅन्सल करणार. पाहिजे told वाले ऑप्शन नाही, सगळीकडे he said, he said, he said आलेला आहे. देन दॅट. आता हे डबल इन्व्हर्टेड वाला जे आहे ते घालवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, दॅट. सो ह्या ऑप्शनमध्ये देखील दॅट आहे, इथे दॅट नाही आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द कॅन्सल. देन पुढे आय. ओके, आयचं काय कन्वर्ट होणार, आता ही मध्ये कन्वर्ट होणार, बिकॉज सब्जेक्ट काय आहे, ही.
सो ही आहे, इथे देखील ही आहे. देन आता शाल, पण आपल्याला तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळ्या ऑप्शनमध्ये उल्ड का दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा कधी आय असतं तेव्हा त्याच्यासोबत शाल लावलं जातं आणि जेव्हा कधी ही शी इट असतं तेव्हा त्याच्यासोबत उल्ड लावलं जातं. ओके, सो ही उल्ड असं दिलेलं आहे. सो ही उल्ड इज द करेक्ट स्ट्रक्चर. देन गो ॲज सून ॲज पॉसिबल अँड गो ॲज सून ॲज इट वॉज पॉसिबल. ओके, सो बघा आता आपल्याला इथे काय करायचं आहे, सिम्पल टेन्स आहे त्याचा आपल्याला पास्ट टेन्स करायचा आहे. सो सिम्पल इथे काय येणार आहे, वॉज येणार आहे. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 4, शी सेड बाय गॉड आय एम स्पीकिंग द ट्रूथ. शी सेड, आता शी सेड येणार आहे पहिल्यांदा ॲज इट इज, सगळीकडे आहे शी सेड. शी सॉरो. ओके, सो शी सेड बाय गॉड आय एम स्पीकिंग द ट्रूथ. दॅट बाय गॉड आय एम स्पीकिंग द ट्रूथ. बाय गॉड अँड said that she is speaking the truth. By God and said that she was speaking the truth. आता इथे थोडं कन्फ्युजन तुम्हाला क्रिएट झालं असणार आहे, आय एम 100% शुअर. सो काय करा, जर बाय गॉड, ओके तिला काय बोलायचं आहे, बाय गॉड. सो इथे काय येणार आहे, सॉरो येणार आहे. ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला आणि बी मध्ये सॉरो दिसतोय. देन बघा पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते इकडे इज मध्ये आहे, राईट, आणि इथे कशामध्ये आहे, वॉज मध्ये आहे. सो सिम्पली आपले टेन्स फक्त चेंज केले जातात. सो इथे येणार आहे वॉजचं सेंटेन्स टेन्स इज द करेक्ट बिकॉज इथे सेड आहे. सो आपण पुढचा वाक्य देखील पास्टमध्येच करणार आहोत. सो वॉज इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन्स एलिमिनेट करायला शिका जेणेकरून तुम्ही फटाफट आन्सर सॉल्व करू शकता. देन क्वेश्चन नंबर 5, द टीचर सेड मिसेस इंदिरा गांधी डाईड इन 1984. Okay, the teacher said, teacher told, cancel, teacher tells, again cancel. इथेच आपल्याला कळलं की teacher said is the correct. That Miss Indira Gandhi died in the 1984. आता हे जे पुढचं सेंटेन्स आहे ते ॲज इट इज राहणार आहे बिकॉज इट इज अ हिस्टॉरिकल फॅक्ट. हिस्ट्रीतली एक मोठी फॅक्ट आहे. सो दिस इज द करेक्ट. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 6, he said she has been reading for 2 hours. Okay, he said as it is, he told आलेला आहे, cancel. ही सेड इथे देखील आलेला आहे. देन बघा शी, आता किती क्वेश्चन नंबर 7 बघतोय आपण. दॅट कंजक्शन हवं आहे, दॅट कंजक्शन आहे. शी इज राईट, इथे देखील शी आहे. आता हॅज बीन, ओके आपले कॉन्सेप्ट लक्षात घ्या, जेव्हा कधी हॅज बीन येतो हॅज बीनचा डिरेक्टली कन्वर्ट करायचा हॅड बीनमध्ये. ओके, हॅड बीनमध्ये कन्वर्ट करायचं. हा ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. इथे हॅड बीन आहे, इथे हॅज बीन आहे. सो हॅड बीनवाला ऑप्शन काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. Then question number 7, he said God is one. God is one. This is what? Universal truth. Okay, God is one. This is a universal truth. So indirect मध्ये God is one असे येणार आहे. फक्त आपल्याला हे चेंजेस करायला लागणार आहेत. He said that God is one. Okay, so he said, he tells तर येणार नाही, he told सुद्धा येणार नाही आणि he said, बट इथे काय दिलेलं आहे, was दिलेला आहे. God होता का, God एकच होता असं नाही बोलत ना आपण, God एक आहे. So A is the correct option. Then question number 8, संजू सेड हुर्रे आय बॉट न्यू कार. आता जेव्हा कधी आपण हुर्रे वापरतो तेव्हा काय बोलतो, एक्सक्लेम विथ द जॉय. सो वेअर इज एक्सक्लेम विथ द जॉय, दिस इज अ कॅन्सल. हिअर इज वी आर एक्सक्लेम विथ द जॉय आणि इथे एक्सक्लेम विथ द सॉरो. सो दिस इज अगेन कॅन्सल आणि नन ऑफ दिस येणार नाही बिकॉज आपल्याकडे एक्सक्लेम विथ द जॉय आहे. दॅट ही हॅड बॉट अ न्यू कार. आता ही हॅड बॉट अ न्यू कार. ओके, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला इथेच कळून जातं एक्सक्लेम विथ द जॉय आलेला आहे, दॅट्स वाय. देन क्वेश्चन नंबर 9, द प्रिन्सिपल सेड ब्रावो यू सेव्ह हिज लाईफ. आता ब्रावो कधी यूज करतात, जेव्हा आपल्याला शबासकी द्यायची असते. सो एक्सक्लेम विथ द ॲपॉलॉस वरच्याच ऑप्शनमध्ये सांगितलेलं आहे. बाकी सगळे ऑप्शन बघूया. सॉरो तर येणार नाही. देन जॉय सुद्धा प्रिन्सिपल एक्सक्लेम विथ द जॉय, दिस इज अगेन कॅन्सल. आणि आपल्याकडे काय आहे, अपोलॉज आहे, त्याच्यामुळे नन सुद्धा येणार. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट, एक्सक्लेम विथ द अपोलॉज. ओके, देन क्वेश्चन नंबर 10, हा तुमचा होमवर्क आहे, मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आय सेड, आता फक्त ऑप्शन्स मोठे आहेत त्याच्यामुळे फक्त तुम्ही ऑप्शन्स टाईप करा ए बी सी आणि डी. ओके, सो आय सेड टू हिम लव अँड ओबे युअर पॅरेंट. आय सेड टू हिम लव अँड ओबे युअर पॅरेंट. दिस इज अ ॲडवाईज. ओके, दिस इज व्हॉट, ॲडवाईज. सो आता तुम्ही मला आन्सर कमेंट करून सांगणार आहात. आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग झाला बिकॉज तुम्हाला कॉन्सेप्ट कळणं खूप गरजेचं होतं, त्याच्यामुळे सावकाश घेतला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन देखील दाबा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.